नमस्कार मैत्रिणींनो, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व करता येईल, तो कसा कायमचा दूर करता येईल हे पाहायचं आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि वेगवेगळे फिनिशिंगचे ब्लाऊज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करायचं आहे। मी याआधीही भरपूर ब्लाऊजचे पेपर कटिंग आणि ब्लाऊजचे स्टिचिंग ही दाखवलेलं आहे, फिनिशिंग सहित कसं स्टिचिंग करायचं। तर या इथे हा ब्लाऊज पहा। तर या इथे मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। या ब्लाऊजला काहीही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही या ब्लाऊजचं फिनिशिंग पाहू शकता, एकदम किती छान आलेलं आहे। तर तुम्हाला या इथे मुंड्यामध्ये घोळ येत असेल किंवा हा गळा उतरत असेल तर कटिंग करताना आपल्याला काय काय चुका होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचं आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या इथे आपण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग पाहूया, म्हणजे ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहे आपण। कशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर आपले ब्लाऊजचे प्रॉब्लेम दूर होतील हे पाहणार आहे। तर या इथे पहा 13 उंची आहे ब्लाऊजची, तर आपण नेहमीप्रमाणे 1 इंच मिक्स करणार आहे। आज फक्त आपण आर्महोलचा जो प्रॉब्लेम आहे आणि शोल्डर जे उतरतात त्याचं सोल्युशन पाहणार आहे आज, फक्त त्यावरतीच आपल्याला डिस्कस करायचं आहे। तर या इथे पहा मी 5.5 इंच शोल्डर घेतलं आणि या इथे मी 5.25 मुंडा घेणार आहे। तर ही चेस्ट 38 आहे, त्यामुळे 5.5 शोल्डर 5.25 मी या इथे मुंडा घेतलेला आहे। आता या इथे ही चेस्टची लाईन ओढून घेऊया। तर इथे 9.5 इंच पहा छातीचा चौथा भाग येतो, तर आधी मी ते मार्किंग करून घेतलं आणि या इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 32 कंबर आहे, 32चा चौथा भाग 8 इंच, त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी मिक्स केलं। तर ते मार्किंग करून घ्यायचं आधी, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या। आता या इथे पहा हे पॉईंट आपण आता आधी जोडून घेऊया। आपल्या चॅनेलवरती आपण ब्लाऊजचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करण्याचा सर्व प्रयत्न करणार आहे आपण। आता इथे पहा मुंड्याला आकार या इथे परफेक्ट यायला हवा, तेव्हाच आपला या इथे ब्लाऊज जेव्हा आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस काहीही प्रॉब्लेम येत नाही। तर आता या इथे पहा 1.25 इंचावरती मी पाठीमागचा मुंडा घेणार आहे। इथे मात्र आपल्याला अगदी काळजीपूर्वक आकार द्यायचे आहेत आणि इथे पुढचा मुंडा आपण 1.25 इंचावरती घ्यायचा आहे। आता इथे 5.25चा असा मध्य करायचा आहे आपल्याला टेप दुमडून। तर या इथे मी टेप दुमडून या इथे मध्य केला। आता ही 38 साईज आहे म्हणून मी इथे 1.25 इंच आतमध्ये येणार आहे, इथे 0.75 हे लक्षात घ्या। अशा ह्या ज्या मी टिप्स तुम्हाला काही सांगत आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्या ब्लाऊजमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही। आता या इथे 1.25 इंचावरती हा बॅक पार्ट घेतला, बॅक पार्टचा मुंडा, इथे फ्रंट पार्टचा मुंडा 1.25 इंचावरती, 1 इंच मी घेतलेलं नाही 1.25 इंच घेतलेला आहे, जेणेकरून इथंही आपल्याला काही प्रॉब्लेम यायला नको। आता इथून ही 1/2 इंच आपल्याला खाली जायचं आहे, इथेही मी 1/2 इंच खाली जाणार आहे। आता आकार कसा द्यायचा पहा, हा पॉईंट आणि हा पॉईंट हे आपल्याला जोडायचे आहेत। अशा पद्धतीने हा आकार जोडला की इथून आपल्याला पहा हा जो पॉईंट आहे 1/2 इंचाचा खाली घेतलेला, तिथे अशा पद्धतीने जायचं आहे। आणि तुम्ही या इथे आकार पहा मुंड्याचा एकदम परफेक्ट आलेला आहे, एकदम गोलाकार छान असा आकार या इथे आलेला आहे। या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा। आता पुढचा मुंडा पहा, हा आकार जो आहे तो फक्त इथले इथेच असा फिरवायचा आहे या पद्धतीने, बाकी काही करायचं नाही। आता यामध्ये आपला जवळपास 1/2 इंचाचा गॅप आला पाहिजे या इथे, हे लक्षात घ्या। आणि इथेही हाही कपडा इथे कट केला नाही तरीही तुमचा इथे फुगा येणार आहे, काखेमध्ये घोळ येणार आहे, हे घ्या, लक्षात घ्या। आता या इथे हे आपण पाहिलं। आता शोल्डर तर पहा
या इथे गळा रुंदी 2.5, या इथे गळा रुंदी 2.5 इंच, इथे 6 इंच मी गळा घेत आहे. इथून 2.5च घेऊया आणि हा बॉक्स करून आपण गळ्याचा आकार देऊया गळ्याला. या इथे मी गळ्याला आकार दिलेले आहेत. आता शोल्डर उतरू नये म्हणून इथे 1/2 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे गळ्याकडे आणि शोल्डरची ही लाईन अशी ओढून घ्यायची आहे. हे तुम्ही स्टिच करताना हे जेव्हा ब्लाऊज आपण शोल्डर जोडतो त्यावेळेसही तुम्ही शिलाई दिली तर चालेल, पण तेव्हा तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही पेपर कटिंगमध्ये असा बदल करायचा आहे. इथे 1/2 इंच आधीच आपल्याला मार्किंग करून हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर या इथे पहा, हे एक या इथे गॅप ही तुम्हाला 1/2 इंचच पाहिजे आणि इथेही आपल्याला डाऊन करायचं आहे. आता या इथे टक्स आपण या इथे 4.5 इंचावरती 38 इंचासाठी घेतो आणि उंचीही मी या इथे 4.5 इंच घेणार आहे. हे मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवत आहे आणि इथे गळा तुम्ही डीप करायचा आहे हे लक्षात घ्या. या इथे मी फक्त फ्रंट नेक दाखवलेला आहे, इथे बॅक नेक घ्यायचा आहे. आता इथे पहा, आपण 1 इंच घेतलेलं असतं टक्ससाठी, तर दोन्ही साईडला अर्धा इंच अशा पद्धतीने घ्यायचं आणि या इथे अशा पद्धतीने हा आपण टक्स स्टिच करतो. टक्स स्टिच केल्यानंतर या इथे पहा, इथे आपण 1/2 इंच वरती घ्यायचं आणि या टक्स पासून अशी आपल्याला ही तिरकी लाईन ओढायची आहे. म्हणजे इथेही आपलं 1/2 इंच आपण कमी कपडा करायचा आहे. तर या इथे पहा, जेव्हा आपण हा टक्स स्टिच करू तेव्हा हा ब्लाऊज जो आहे तो तिरका होतो या इकडे, आणि हा जो पार्ट आहे तो जर आपण कट नाही केला तर तो तिरका झालेला भाग जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस असा होतो आणि जे काही कपडा एक्स्ट्रा राहील तो इकडे वरती सरकतो आणि इथे आपला इथे घोळ येतो. म्हणजे येणारच आहे, कारण हा जो एक्स्ट्रा कपडा कुठे जाणार तर इथे तुम्हाला घोळ येणार. आणि इथेही आपण जेव्हा हा कपडा कट करत नाही तेव्हाही हा कपडा इथे एक्स्ट्रा राहिल्यामुळे इथे चुन्या यायला तयार होतात या इथे अशा. तर त्यासाठी पहा, हे 1/2 इंच आणि हे 1/2 इंच आपल्याला या बॅक पार्टमधून कट करून काढायचं आहे. त्यामुळे काय होतं, ब्लाऊजमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि परफेक्ट फिटिंगला बसतं. तर मुंड्यामध्ये टाईट झाल्यानंतर ही शोल्डर पडतात. हे पहा, इथे 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि बॅक पार्टचा जो मुंडा आहे तो आपल्याला इथंपर्यंत आपण जे फिटिंगची लाईन ओढलेली आहे, पॉईंट दिलेला आहे तिथंपर्यंत. आता पहा, इथून आपल्याला असा मुंडा मोजायचा आहे बॅक पार्ट. आता फ्रंट जेव्हा आपण ब्लाऊजवरती मापे घेतो त्यावेळेस मी तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं या व्हिडिओमध्ये मुंडाघेरही मोजायचं सांगितलेलं आहे. त्याचं कारण एकच की जेव्हा आपण ब्लाऊजचं स्टिचिंग करतो आणि कस्टमरला देतो तेव्हा ते आपल्या कस्टमरला अगदी व्यवस्थित बसलं पाहिजे. त्यासाठी आपण हा मुंडाघेर जो आहे तो व्यवस्थित घेतला नाही तर एकतरी टाईट होईल नाही तर लूज होईल. टाईट झालं तर शोल्डर पडणार आणि जर मुंड्यामध्ये लूज झालं तर इथे घोळ येणार. त्यासाठी आपल्याला ब्लाऊजचा मुंडाघेर आहे तो मोजून घ्यायचा आहे. जेवढा मुंडाघेर असेल तेवढा मुंडाघेर इथून आपल्याला या इथेपर्यंत टाकायचा आहे. तर आता या इथे पहा मुंडाघेर कसा मोजायचा. आता समजा इथे पहा अशा पद्धतीने मुंडाघेर मोजायचा आहे. इथं आपली बाही जॉईंट होते, इथूनच आपण अशी आपली शिलाई येते. तर इथून पहा अशा पद्धतीने आपल्याला मुंडा मोजायचा आहे. आता या इथे 8.25 इंच आपला मुंडाघेर आलेला आहे. तर टेप आधी हलवून द्यायचा नाही. पहा अशा पद्धतीने इथे एकदम आवळून पकडायचं. 8.25 आहे का, इथे 8.25 इंच आपला मुंडाघेर आलेला आहे. तर तुमच्या ब्लाऊजचा 8.25 इंच मुंडाघेर असेल तर हे माप आपलं अगदी बरोबर आहे, परफेक्ट आहे. जर 9 इंच म्हणा किंवा 9.25 इंच जर मुंडाघेर असेल तर या पद्धतीने तुम्ही
हा जे आपण 5.5 इंच मुंड्याचं माप टाकलेलं आहे ते जर तुम्ही माप टाकलं आणि फिटिंग केलं तर ब्लाऊज मुंड्यामध्ये टाईटच होणार आहे कस्टमरला, आणि हे शोल्डर तिकडे पडणार. इथे असं टाईट झालं तर हे शोल्डर तिकडे ओढलं जाणार आहे. त्यामुळे आपल्याला मुंडा घेराची आवश्यकता भरपूर आहे. जर तुमचा मुंडा घेर या इथे कमी भरला तर तुम्हाला या इथे मुंड्याची उंची जी आहे ती वाढवायची आहे. म्हणजे ब्लाऊजचा मुंडा घेर जास्त असेल आणि इथे जर कमी पडला तर तुम्हाला इथे मुंड्याची उंची जी आहे ती वाढवायची आहे. जर मुंडा घेर हा तुमचा जास्त भरला तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे मुंड्याची उंची कमी करायची आहे आणि मुंडा घेर कमी करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊजचं फिटिंग केलं तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतं, कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर आता मी तुम्हाला हे कटिंग करून दाखवते बॅक पार्ट, म्हणजे तुम्हाला समजेल कुठं कसं काय होतं ते. आधी मी हे जे 2 पेपर आहेत ते सेपरेट करून घेते आणि मग तुम्हाला मी बॅक पार्ट कटिंग करून दाखवते. आता या इथे पहा, कटिंग करताना आपण या रेषेवरून कट करायचं आहे. आता हा बॅक पार्ट आहे त्यामुळे मी बॅक पार्टचा मुंडा या पद्धतीने कट करून घेणार आहे आणि इथून जो आकार दिलेला आहे यावरतीच आपल्याला असं कट करत जायचं आहे. आता या इथे पहा, हा बॅक पार्ट आहे. इथे हा आपण टक्स पहा असा स्टिच केला, या पद्धतीने स्टिच करतो. त्यावेळेस पहा हे थोडं तिरकं होतं तर हा कपडा परत इथे येतो, त्यामुळे हा कपडा जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला या इथे कट करून काढायचा आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते कुठेही चुकू नये, परफेक्ट बसावं आणि कस्टमर खुश व्हावं. तर इथे पहा, इथून अर्धा इंच कपडा आणि इथून अर्धा इंच कपडा आपला कमी झालेला आहे. जर तुम्ही हे नाही केलं तर तो कपडा इथे मध्ये ॲडजस्ट होणार आणि फुगा येणार, घोळ येणार, काहीही इथे चुन्या येणार, सर्व काही प्रॉब्लेम तयार होतात. आणि जर तुमचं शोल्डर एवढं करूनही पडत असेल तर पहा, इथे अजून थोडं तिरकी शिलाई मारायची, म्हणजे तुमचे शोल्डर पडणार नाहीत. तर या इथे मी ही जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.